नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या एनएमएमएस आणि स्कॉलरशिप 7वी स्कॉलरशिपच्या प्लॅटफॉर्म मध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिमिती पेरिमीटरचा भाग तिसरा पाहत आहोत. आज आपण या भागामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न पाहायचे, ज्या भागावरचे प्रश्न बघायचे आहेत, जे प्रश्न ऍक्च्युली परीक्षेत विचारले जातात, ज्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात त्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. ओके, चला. हा जो आपला या अगोदरचे तास आहेत बघा, या अगोदरचे तास मी इंग्लिशमध्ये जर लिहिलं असलं मागचं तसं, तर मराठीत पण सांगितलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे असं इंग्लिशच लिहित आहे, मराठीच असं काही नाही. आपली मराठी आणि इंग्रजी मिडियमची एकत्रित बॅच असते. ओके, हा. तर आजचा पहिला प्रश्न. एका 12 सेंटीमीटर बाजू असणारे दोन समभुज त्रिकोण. ओके, आजचा पहिला प्रश्न. प्रश्न पहिल्यांदा मी मराठीत सांगतोय, मग प्रश्न तोच इंग्लिश मध्ये सांगणार. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी तो तोंडी लिहून घ्यायचा आहे. 12 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर बाजू असणारे दोन समभुज त्रिकोण. 12 सेंटीमीटर बाजू असणारे 12 सेंटीमीटर बाजू असणारे दोन दोन समभुज त्रिकोण 12 सेंटीमीटर बाजू असणारे दोन समभुज त्रिकोण एकमेकांना जोडले एकमेकांना जोडले एकमेकांना जोडले एकमेकांना जोडले तर तयार होणाऱ्या तर तयार होणाऱ्या तर तयार होणाऱ्या होणाऱ्या नवीन नवीन आकृतीची परिमिती केली. प्रश्न इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे, इंग्लिश मीडियमच्या मुलांना. ज्यावेळेस मी प्रश्न इंग्लिशमध्ये सांगतो त्यावेळेस मराठी मीडियमच्या मुलांनी प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. परिमिती प्रश्न इंग्लिशमध्ये आपण लिहूया. इंग्लिश मीडियमच्या मुलं प्रश्न इंग्लिशमध्ये लिहून घ्यायला सुरू करा. बघा, इफ टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स. इंग्लिश मीडियमचे स्टुडंट प्रश्न इंग्लिश म्हणून लिहून घ्या. इफ टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स विथ अ साइड ऑफ 12 सेंटीमीटर. इफ टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स विथ साइड ऑफ 12 सेंटीमीटर जॉईन टुगेदर. जर दोन इक्विलॅटरल ट्रायंगल ज्याची साइड 12 सेंटीमीटर आहे ते जर जॉईन केले, एकमेकांना जॉईन केले, तर व्हॉट विल द पेरिमीटर ऑफ न्यू फिगर फॉर्म. मग हे जे समजा हे आहे, हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हा समभुज त्रिकोण आहे आणि हे समभुज त्रिकोण आहे. यांची समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात. इक्विलॅटरलच्या ऑल साइड्स इक्वल असतात. हे एकमेकांना जॉईन केले. हे जॉईन केल्यानंतर काय होतं रे? हे जॉईन केल्यानंतर जी काही आकृती नवीन तयार होईल, जी काही नवीन आकृती तयार होईल, त्या नवीन तयार होणाऱ्या आकृतीची फिगर किती असेल बघा, मी जॉईन करून दाखवतो. अरे या. ओके, हा. उत्तर मी विचारणार थोडं वेळ. उत्तर विचारण्याचा थोडा वेळ करायची मी. समजा हा समभुज त्रिकोण आहे, ठीक आहे, आणि इथं ह्याला जॉईन केला, असा त्रिकोण जॉईन केला. अशी त्रिकोण द्या. हा पहिला ट्रायंगल आहे, हा सेकंड ट्रायंगल आहे. ठीक आहे, अशा आकृती, अशी नवीन फिगर फॉर्म झालेली आहे. ओके, मी परत एकदा प्रश्न वाचतो इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. इफ टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स विथ साइड ऑफ 12 सेंटीमीटर आर जॉईन टुगेदर, व्हॉट विल द पेरिमीटर ऑफ द न्यू फिगर फॉर्म. व्हॉट विल बी द पेरिमीटर ऑफ न्यू फिगर फॉर्म. जी नवीन फिगर होणार आहे त्याची पेरिमीटर काय असणार आहे. ओके, आता बघा मित्रांनो, हिची ही 12 बाजू आहे, ही 12 आहे, ही 12 आहे, ही 12 आहे, ही 12 आहे. नवीन एक क्वाड्रिलॅटरल तयार झालाय, एक चौरस तयार झालाय. त्याची परिमिती एका विद्यार्थ्याला आपण विचारूया. तनिषा चव्हाण, पटकन सांगायचं आन्सर्स डायरेक्टली. सोपं उत्तर आहे. 48 किती सेंटीमीटर. तनिषा, परत सांग. 48 सेंटीमीटर. 48 सेंटीमीटर. ओके, माझ्या मते तनिषाचं आन्सर करेक्ट असावं. बघा, आता बघा, ही इक्विलॅटरल आहे, हिची साईड 12 आहे, ही 12 आहे, ही 12 आहे, ही 12 आहे. हा, म्हणजे ही जी फिगर आहे, ही जी आकृती आहे, या आकृतीच्या, त्या बंदिस्त आकृतीच्या बाहेरील बाजूंची बेरीज किती आहे? 12 अधिक 12 अधिक 12 अधिक 12. म्हणजेच काय असणार आहे? म्हणजेच परिमिती असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? पेरिमीटर असणार आहे. ते किती सेंटीमीटर? 48 सेंटीमीटर इज द युअर आन्सर. इतका सोपा प्रश्न आहे. आपण जाऊया, एका सेकंद असेल लोअर हँड करा. सगळे आज्ञाधारक विद्यार्थी आहात आणि आज्ञाधारक विद्यार्थी एका सेकंदात लोअर हँड करतात. हुशार आज्ञाधारक विद्यार्थी आहे, जवळपास 12 जणांचे रेज हँड अजून. पुढचा प्रश्न. आपण जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा सराव करतोय, आपण वेळ वाचवायचा प्रयत्न करतोय.
ओके, पुढला प्रश्न. एका चौरसाकृती मैदानाची बाजू एका एका चौरसाकृती मैदानाची बाजू एका चौरसाकृती मैदानाची बाजू 25 मीटर असून 25 मीटर असून त्या मैदानास तारेचे 4 पदरी कुंपण घालायचे असल्यास त्या मैदानास तारेचे 4 पदरी कुंपण घालायचे असल्यास 4 पदरी कुंपण घालायचे असल्यास किती मीटर तार लागेल? किती मीटर तार लागेल? आता हाच प्रश्न मी इंग्लिश मध्ये सांगतो. when calculating the perimeter, when calculating the okay, तर हाच प्रश्न आपण इंग्लिश मध्ये सांगूया. इफ स्क्वेअर फील्ड हॅज साइड ऑफ 25 मीटर, इफ स्क्वेअर फील्ड, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न फास्ट मध्ये लिहून घ्यायचा आहे. इफ स्क्वेअर फील्ड हॅज साइड 25 मीटर, if square field has side 25 meter and 4 layers of wire, if square field has sides 25 meter and 4 layers of wire are to be faced around it, how many meters of wire will be needed? How many meters of wire will be needed? How many meters of wire will be needed? ओके, क्वेश्चन मार्क. पर्याय आहेत, ऑप्शन घ्या. 100 मीटर, 100 मीटर, 400 मीटर, 400 मीटर, 200 मीटर, 200 मीटर, 320 मीटर, 320 मीटर. एका विद्यार्थ्याला आपण विचारूया, ज्याचा रेज आहे त्याला आपण विचारूया. ओके, समीक्षा कुंभार, कोल्हापूर. 400 मीटर. 400 मीटर इज द करेक्ट आन्सर. बघा काय म्हणले बघा, तर एक चौरस आहे, एक स्क्वेअर आहे. ओके, हा स्क्वेअर त्याला आपण काय म्हणतो, चौरस म्हणतो. की आपली जी बॅच आहे ती मराठी आणि इंग्लिश मिडियमची बोलीत पण लिहितोय. त्यांची काय व्हायची, परिमिती. त्यांचं काय काढायचं, पेरिमीटर काढायचं. पी म्हणजे पेरिमीटर काढायचं. काय बघायचं, 4 इंटू साईड, 4 गुणिले बाजू. साईड म्हणजे बाजू. बाजूची लांबी काय दिली तुम्हाला, बाजूची लांबी दिली आहे तुम्हाला 25. 25 100 मीटर जसं काय आलं, पेरिमीटर आलं. आता तुम्हाला हा चौरस हा चौरस काढूया आपण. हा चौरसाकृती तुमचं काय आहे, मैदान आहे. चौरसाकृती तुमचं मैदान आहे आणि या चौरसाकृती मैदान तुम्हाला 4 फेऱ्या मारायच्या. ही पहिली फेरी मारली, पहिल्या फेरी मारली किती लागणार आहे तुम्हाला, 100 मीटर वायर लागणार आहे. त्याला दुसरी फेरी मारली, दुसरी फेरी लागली तर दुसरं 100 मीटर वायर लागणार आहे. तिसरी फेरी मारली, 100 मीटर वायर. चौथी फेरी मारली, 100 मीटर वायर. मग या चौरसाकृती मैदानाला लागणारी वायर, लागणारी तार, लागणारी वायर किती फेन्स आहे या कुंपणाच्या, या फेन्सच्या किती पदर आहेत, 4 पदर आहेत. 4 पदर आहेत म्हणून 4 घेतलं. आणि त्याची पेरिमीटर किती आहे, त्याची परिमिती आहे 100 मीटर. 100 इंटू 4 इक्वल टू 400 मीटर. इझी क्वेश्चन आहे. ओके, समजलं असेल सगळ्यांना. समजलं असेल तर सगळ्यांनी लोअर हँड करा. कुणाचे डाऊट्स असतील तर आपण घेऊया. ओके, समजलं असेल तर लोअर हँड करा. एका सेकंदात सगळे विद्यार्थी आपले अभ्यासक विद्यार्थी आहेत. अजूनही 11 विद्यार्थ्यांचे रेज हँड आहेत. बहुतेक त्याला डाऊट्स आहेत का, डाऊट्स असेल तर व्हिडिओ ऑन ठेवून असा हात सुद्धा व्हिडिओमध्ये पण हात करा. ओके, म्हणजे क्लिअर करूया डाऊट. हा किरण उंबासे, डाऊट असेल तर विचार. हा बोल किरण उंबासे. व्हिडिओ बंद करून बोल बेटा, तुझा आवाज क्लिअर येईल. किरण व्हिडिओ बंद करून तुझा आवाज क्लिअर येईल. किरण व्हिडिओ बंद करून, किरण तुझा व्हिडिओ बंद कर, मग बोल. तुझा आवाज मला क्लिअर ऐकू येईल. हा सर
प्रश्न दाखवता का? लिहायचं राहिलं मागचा प्रश्न ही का सर मागचा प्रश्न हा स्क्रीनशॉट काढून घे लिहायचं राहिलं तर स्क्रीनशॉट काढून घे पटकीने हा गणेश लकडे काही डाऊट आहे का व्हिडिओ ऑन ठेव गणेश लकडे डाऊट असेल तर व्हिडिओ ऑन नाही ठेवलं तर डाऊट नाही असं समजेल किरण उंबासे तुझा आवाज मला क्लिअर ऐकू येत नाही तू बोललेलं मला कळत नाही बेटा किरण उंबासे तू बोललेलं मला कळत नाही तुझा आवाज ऐकू येत नाहीये किरण किरण तू बोललेलं अजिबात मला कळत नाही तुझा आवाज स्पष्ट मला ऐकू येत नाही थोडस रेंज मध्ये घे ओके आपण जरा पुढच्या प्रश्नाकडे किरण तुझा आवाज मला क्लिअर ऐकू येत नाहीये ओके हा मला नंतर व्हॉट्सअपला तू विचार काही डाऊट असेल तर ओके हा चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया किरण लोअर हँड करून टाक पुढला प्रश्न घ्या विद्यार्थी मित्रांनो एका बसच्या चाकाचा व्यास पुढला प्रश्न क्वेश्चन नंबर 3 आजचे प्रश्न एकदम भारी बघा आजचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न परीक्षा पडतात अरे बाबा साई शिंदे प्रश्न येऊ दे की पहिल्यांदा कशाला रिझन करून ठेवतोय एका बसच्या चाकाचा व्यास एका बसच्या चाकाचा व्यास एका बसच्या चाकाचा व्यास 70 मीटर आहे 70 मीटर आहे डायमीटर ऑफ अ बस diameter of tire of a bus is 70 meter diameter of a tire of a bus is 70 meter तर 4.4 किलोमीटर तर 4.4 किलोमीटर अंतरात चाकाचे किती फेरे होतील तर 4.4 किलोमीटर अंतरात चाकाचे किती फेरे होतील ओके इंग्लिश मीडियमसाठी प्रश्न सांगतो इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी द डायमीटर ऑफ अ व्हील ऑफ अ बस इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या तोपर्यंत मराठी मीडियमचे विद्यार्थी प्रश्न सोडवतील द डायमीटर ऑफ द व्हील ऑफ अ बस इज 70 मीटर हाऊ मेनी रिव्हॉल्युशन्स will be wheel make in distance of 4.4 किलोमीटर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मी परत एकदा सांगतोय द डायमीटर ऑफ द व्हील ऑफ अ बस द डायमीटर ऑफ द व्हील ऑफ अ बस is 70 meter how many revolutions will the wheel how many revolutions will the wheel make in a distance of 4.4 kilometer make in a distance of a 4.4 kilometer make in a distance of a 4.4 kilometer ओके प्रश्न झाला पर्याय देतो पहिला प्रश्न आहे ऑप्शन फर्स्ट 2 फेरे 2 राउंड्स ऑप्शन सेकंड 20 राउंड्स 20 फेरे ऑप्शन थर्ड 200 राउंड्स 200 फेरे ऑप्शन फोर्थ 22 राउंड्स 22 फेरे म्हणजे प्रश्न समजावून सांगतो कन्सेप्ट पहिला सांगतो बघा बस आहे ही बसचा चाक आहे ओके हा बसचा चाक आहे त्याचा व्यास जो आहे तो 70 मीटरचा आहे 70 मीटरचा ओके आता विद्यार्थी मित्रांनो ह्या बसच्या चाकाचा एक फेरा कधी कंप्लीट होतो रे ज्यावेळेस हा बसचा चाक आहे हा बसचा चाक ज्यावेळेस त्याच्या परिघा इतकं ह्या चाकाच्या परिघा इतकं ज्यावेळेस दाबतो त्यावेळेस चाकाचा एक फेरा कंप्लीट होतो म्हणजे हा चाक जो येतो आहे असे तुम्ही गोल फिरायला सुरू केला ह्या परिघा ह्या बसच्या जे चाकाचा जो परिघ आहे ओके या परिघाचं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर चाक पुढे गेला तर चाकाचा एक फेरा पूर्ण होतो ओके मग हे सोडवायचं कसं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया आधी आपण समीक्षा डिग्रसकरला उत्तर विचारूया समीक्षा सांग बेटा उत्तर समीक्षा डिग्रसकर नांदेड सर 20 फेरे किती फेरे परत मोठ्यांचा 20 फेरे 20 फेरे काय उत्तर आहे आता बघा 20 फेरे ज्यांचं उत्तर आहे ते लोअर हँड करा आता ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे म्हणजे संकल्पना क्लिअर झाली पाहिजे कारण हे सगळ्यांना समजलं पाहिजे आता बघा हा चाक आहे ओके हा चाक आहे चाकाचा एक फेरा म्हणजे किती अंतर कापतो एखाद्या बसचा चाक एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापतो तर प्रथम चाकाचा परीघ काढायचा म्हणजे चाकाचा एक फेरा म्हणजे चाकाचा एक फेरा म्हणजे काय असणार आहे
राऊंड्स ऑफ व्हील, राऊंड्स ऑफ वन व्हील. मग हे कसं करायचं? तर पेरा म्हणजे काय असतो? याचा परीघ असतो. त्याचा या चाकाचा परीघ. परीघ म्हणजे सरकमफरन्स. परीघ म्हणजे काय असतो? सरकमफरन्स. मग त्याचं सूत्र काय परीघाचं? हा, व्हील कशा करायचं आहे? व्हील सर्कलच्या आकाराचा आहे, वर्तुळाकृती आहे. मग परीघाचं सूत्र आहे 2πr. 2πr. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डायमीटर दिले, आपल्याला व्यास दिलाय. व्यास किती दिलाय? 70 मीटर. हा, डी म्हणजे व्यास, डी व्यास. व्यास किती दिला? 70 मीटर दिले व्यास. ओके, मग आपण व्यासाचं सूत्र लिहूया. हा, व्यास असताना सूत्र काय आहे? पाय डी. ओके, व्यास असताना परीघ काढण्याचं सूत्र काय आहे? पाय डी आहे. इज इट करेक्ट? समजते इथपर्यंत? ओके, लोअर हँड करत तनिष्का, चैतन्य, समर्थ आणि श्रुतिका. ओके, पायडी. मग पायडी केल्यानंतर काय असणार आहे? पाय काय आहे? आपलं 2207 घ्यायचं. त्यावेळेस प्रश्न काही सांगितलं नाही, त्यावेळेस पायची किंमत काय घ्यायची? 2207 घ्यायची. डी किती आहे? डी आहे 70 गुणिले 70. ओके, आता बघा हे 70 अंशात आहे, 7 छेदामध्ये आहे. 70 इज इन अ न्यूमरेटर, 7 हा 22च्या डिनॉमिनेटर मध्ये आहे, आणि दोघांमध्ये मल्टिपलचं साईन आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. जर गुणाकाराचं चिन्ह असेल, जर मल्टिप्लिकेशनचं साईन असेल, तरच काय होते? काटाकाटी होते. 7 1 जा 7, 7 तर 10 जा 70, 7 10 70, 10 गुणिले 22 220. 7 एका फेरीमध्ये 220 मीटर कापेल. चाकाच्या एक फेऱ्यामध्ये कापणारे अंतर, कापणारे अंतर किती आहे? 220 मीटर. किती आहे? 220 मीटर आहे. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं एकूण अंतर किती आहे? आता मी ही चाक रिमूव्ह करते, चाक काढून टाकतो. इकडे लिहिणार आहे मी उत्तर. ओके, हा, आता काय आहे? एकूण अंतर टोटल डिस्टन्स. आपलं टोटल डिस्टन्स किती आहे? एकूण अंतर किती दिले प्रश्नामध्ये? की ती बस किती अंतर जाणार आहे? टोटल डिस्टन्स किती जाणार आहे ती बस? तर त्याचं टोटल डिस्टन्स एकूण अंतर आहे 4.4 किलोमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चाकाचा जो परीघ आहे किंवा चाकाच्या एका फेऱ्यामध्ये कापलेले अंतर, हा, व्हीलच्या एका राऊंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर करते व्हील? ते आहे मीटर मध्ये. आणि हे अंतर जे दिले ते किलोमीटर मध्ये दिले. मग किलोमीटरचं अंतर कशात करावं लागेल आपल्याला सांगा? कशात करावं लागेल? कोण सांगतं? चैतन्य खाली सांगतो का? हा, आपल्याला अंतर कसं दिलं आहे? किलोमीटर दिलं आहे. मग हे कशात करावं लागेल? चैतन्य खाली सांग मला. चैतन्य खाली काय झाला? बोला चैतन्य. काय सर? हा, लक्ष नव्हतं तुझं शिकवताना, आहे की नाही? ते अंतर जे आहे ते आपल्याला 4.4 किलोमीटरच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे. आणि चाकाचा परीघ किंवा एका फेऱ्यामध्ये चाकानं कापलेलं अंतर किंवा एका राऊंड मध्ये व्हील जे डिस्टन्स ट्रॅव्हल करते ते मीटर मध्ये आहे. मग ह्या अंतराला काय करावं लागेल आपल्याला? हे मीटर मध्ये, हे किलोमीटर मध्ये, काय करावं लागेल आपल्याला? लक्षात सांग. किलोमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्शन करायला लागेल. व्हेरी गुड. किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 4.4 मीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे काय असतंय? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. म्हणून ह्या किलोमीटरच्या जागी मी 1000 मीटर असं लिहिलं. 1 किलोमीटर म्हणजे 4.4 किती झालं? इथं गुणाकार करा. 1 2 3 1 2 3 1 2 3 शून्य लिहिले. किती पॉईंट नंतर डेसिमल आहे? 1 डिजिट नंतर डेसिमल आहे. 1 डिजिट नंतर डेसिमल दिलं. हा, मग डेसिमलच्या पुढे झिरोची काही व्हॅल्यू नसते. मी झिरो काढूनच टाकले मी. हा, मग किती झालं अंतर? 4400 मीटर. कितीचं अंतर झालं? कितीचं डिस्टन्स झालं? चांगलं डिस्टन्स गेलेलं आहे 4400 मीटर. मग आता यामध्ये तर एवढ्या अंतरामध्ये म्हणजे 4400 मीटर अंतरामध्ये चाकाचे किती फेरी होतील? म्हणजे त्या व्हील्सला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी 220 मीटर डिस्टन्स व्हील कव्हर करते. व्हील काय करते? ज्यावेळेस एक राऊंड मारते व्हील, आपल्या चाकाचा एक राऊंड मारते, त्यावेळेस 220 मीटर डिस्टन्स कव्हर करते. ज्यावेळेस चाक एक फेरा पूर्ण करतो त्यावेळेस 220 मीटर अंतर कव्हर करतो. ठीक आहे. मग 4400 मीटर अंतर कव्हर करण्यासाठी त्या चाकाला किती फेरे मारावे लागतील? 4400 मीटर्स डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्या व्हील्सचे किती रोटेशन व्हावे लागतील? किती राऊंड व्हावे लागतील? हे काढण्यासाठी काय करावं लागेल? चाकाचे फेरे. हा, राऊंड्स ऑफ व्हील. व्हील
इज इक्वल टू इथे डिस्टन्स आहे. डिस्टन्स याचं टोटल डिस्टन्स 4400 मीटर आणि त्याचं एक अराउंड डिस्टन्स किती 2200. याचं काय करावं लागेल भाग करावं लागेल. ओके बघा हे 0 कॅन्सल हे 0 कॅन्सल. 22 एक 22 22 दोन्ही 44 शून्यला शून्य 440 ला 22 न भागलं तर काय येतं 20 येतं 20 येतं. किती फेरी होतील 20 फेरी होतील 20 राऊंड होतील 20 राऊंड होतील त्या व्हीलचे. इतके सोपं आहे. एकदम कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या हिशोबाने सांगितलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर होईल असं. अजूनही डाऊट असतील तर आपण डाऊट्स घेऊया. उत्कर्ष कुचेकर बॅकग्राऊंडला काय ठेवले लावून हा बेंटेन लावलाय. डाऊट आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून व्हिडिओ हातवरी करा. हा विघ्नेश विचार बेटा. लिहून घ्या बरं सगळ्यांनी लिहून घ्या. हा तर हा कापण्यानंतर पाया डीची काय मला कळलं नाही. हे कळलं नाही होय. अरे कसं हा. असतं माहिती का एकदा बघ विघ्नेश चाक गोल असते तुला माहित आहे का. हा चाकाचा एक फेरा कधी कम्प्लीट होतो ज्यावेळेस त्या चाकाचा जो परिघ आहे त्याचं जे सरकम्फरन्स आहे हा ते सरकम्फरन्स जेवढं असतं तेवढं त्याचं एका फेरीचं अंतर असतं. ओके मग चाकाच्या परिघाचं सूत्र काय आहे 2 पायार वर्तुळाच्या परिघाचं बरोबर का. हे तर मला पाया म्हणजे काय कळाले नाही. 2 पाया पाया म्हणजे काय कळाले नाही. तू पहिल्या दिवसापासून आहेस का तू अभ्यास करतोस का घरी शिकवलेला थोडा पुन्हा पुन्हा. करतो की. हा मग पाय ही व्हॅल्यू आहे. पाय ही काय आहे त्रिज्या आणि परिघा सॉरी व्यास आणि परिघाचं गुणोत्तर आहे. हे बघ शिकवले मी हे बघ. हे बघ दिसतंय का पाय म्हणजे काय ते. हा दिसतंय का? हा आणि सर. व्हॅल्यू काय असते त्याची व्हॅल्यू नेहमी 2207 घ्यायची असते. काय घ्यायची असते 22 डाऊट क्लिअर झाला. झालं क्लिअर. थांब ना तर मला क्लिअर करू दे ना तुला झाला क्लिअर मला सांगू दे ना आता. हा तर काय आहे बघ म्हणजे 2R 2R म्हणजे त्रिज्या आर म्हणजे त्रिज्या असते 2R म्हणजे डायमीटर डी म्हणजे डायमीटर. सूत्र आहे ते परिघाचं. पायडी पण सूत्र आहे. पायडी सूत्र कधी वापरतात व्यास दिला असताना वापरायचं. 2 पायर हा फॉर्म्युला कधी वापरायचं ज्यावेळेस रेडियस देईल त्यावेळेस वापरायचा. ओके विघ्नेश समजलं मानहालो समजलं असेल तर. हा पार्थ विचार बेटा. सर आपण मग डायमीटरला डायमीटरला काय आपण डायमीटरला रेडियस मध्ये कन्वर्ट करून मग 2 पाय सगळं करायची गरज आहे करायची गरज काय आहे तर सूत्रच आहे ना. अजून कसा वाढवायचं आपल्याला वेळ आहे का आपल्याकडे जास्त कमी वेळात उत्तर सोडायचं ना आपल्याला पार्थ. तर मग पायडीने पण होतं का. पायडीने बोलतोय पायडीने केली की आपण. पायडी हो. इज इक्वल टू 2R सेमच आहे ना काहीच बदल नाही. बरोबर का नाही. हो हे सर. म्हणजे काय 2R डी घेतलं. ओके चला पुढला प्रश्न घेऊया. ओके डाऊट क्लिअर झाले. तनिष काय डाऊट आहे तनिष काय जाधव हा विचार. सर इथं 1000 मीटर का घेतलं. हा इथं बघ ही जी अंतर जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे किलोमीटर मध्ये दिलेलं आहे बरोबर का नाही. हा हा आणि हे जे परिघ आला होता तो कसा आला होता मीटर मध्ये. दोघांचे एकच असलं पाहिजे बरोबर का नाही. म्हणून काय 4.4 किलोमीटरला मीटर मध्ये करण्यासाठी 1000 गुणलंय. ओके म्हणजे हा 4.4 1000 गुणलं त्यावेळेस मग 4400 मीटर म्हणजे आपलं आलं अंतर ते टोटल कळलं. हो लिहून घेतलं सगळ्यांचं लिहून झालंय. दिवसा काढून घ्या लिहायचं राहील असेल तर पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आज अर्ध्या तासामध्ये आपले 3 प्रश्न झाले बघा. अजून 3-4 प्रश्न होणं अपेक्षित आहे आपले आहे का नाही. आणि डाऊट्स पण क्लिअर झाले पाहिजे. प्रत्येकाला आपण डाऊट्स आपण क्लिअर करायला संधी देणार आहोत. ओके चला आजचे जे प्रश्न आहेत ना ते सगळे प्रश्न परीक्षा पडतात बरं का. आजचे अजून उद्या 1 तास होईल बघा याच्यावर. आज आणि उद्या होईल. उद्या पण याच्यावर तास घ्यावा लागेल कारण पहिला तास आपला छोटा झाला होता सूत्र दिली होते. दुसऱ्या तासात पण मध्येच शेवटच्या 15 मिनिटात लाईट गेली होती. त्यामुळे उद्या 1 दिवस क्लास घ्यावाच लागले या टॉपिकवर. ओके चला पुढला प्रश्न. पहिल्यांदा मराठी मीडियमच्या मुलांना मराठीत लिहितो मग इंग्लिशमध्ये सांगतो. चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या नाही रे हा प्रश्न तोंडीचा आहे तो लिहून दिलाय मी. हा प्रश्न कॅन्सल करूया. पुढला प्रश्न एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती. क्वेश्चन नंबर 4 एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 6.5 मीटर असून
6.5 मीटर असून 6.5 मीटर असून 6.5 मीटर असून त्याच्या असमान बाजूंची लांबी त्याच्या असमान बाजूंची लांबी असमान बाजूंची लांबी त्याच्या असमान बाजूंची लांबी 1.3 मीटर असल्यास 1.3 मीटर असल्यास 1.3 मीटर असल्यास समान बाजूची प्रत्येकी लांबी किती असेल? समान बाजूची प्रत्येकी लांबी किती असेल? आता इंग्लिश मीडियमच्या मुलांना मी प्रश्न इंग्लिश मध्ये सांगणार आहे, त्यांनी लिहून घ्यायचा आहे. प्रत्येकी लांबी किती असेल? जेव्हा इंग्लिश मीडियमच्या मुलांना प्रश्न सांगतो त्यावेळेस मराठी मीडियमच्या मुलांनी प्रश्न सोडवायचा तो पाहून. ओके, चला इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या. चला या. If the perimeter of an isosceles triangle, if a perimeter of an isosceles triangle is 6.5 meter, and the length of its unequal side and the length of its unequal sides is 1.3 meter. What will be the length of each of the equal side? ओके, एका मुलाला आपण प्रश्न विचार. हर्षित बाबर सांग उत्तर. हा, हर्षित बाबर. 2.6 मीटर. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे 2.6 मीटर. ज्यांचं उत्तर आहे त्यांचं उत्तर करेक्ट आहे. 41 मुलांचे रेज हँड आहेत, सगळ्यांनी लोअर हँड करा. आता बघा, आयसोस्केल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण. काय प्रॉपर्टी या ट्रायंगलची? त्या ट्रायंगलच्या दोन बाजू कशा असतात? दोन बाजू ह्या समान असतात. आयसोस्केल ट्रायंगल जो आहे त्याच्या दोन बाजू कशा असतात? इक्वल असतात. ठीक आहे, असे इक्वल असतात. ओके, आता बघा, जी असमान बाजू आहे, जी अनइक्वल साइड आहे, तिची बाजू 1.3 मीटर आहे. याची बाजू एक्स आहे आणि याची बाजू एक्स का समजलं रे? तर ही जी इक्वल साइड्स आहेत ते बघा, कोणत्याही आयसोसेलेस ट्रायंगलला, कोणत्याही समद्विभुज त्रिकोणाला दोन बाजू या समान असतात. तर समान बाजूंची लांबी तुम्हाला माहित आहे का? माहित नाही म्हणून मी एक्स घेतले. माहित नाही म्हणून मी एक्स समजलंय. ओके, मग त्यांची परिमिती. तर ह्या आयसोस्केल ट्रायंगलची, ह्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती काढूया. परिमिती कशी काढायची? परिमिती म्हणजे पेरिमीटर. कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो? तर तिन्ही बाजूंची बेरीज. हा, ही बाजू एक्स प्लस ही बाजू 1.3 मीटर. परिमिती किती दिली प्रश्नामध्ये आपल्याला? परिमिती सांगितले, पेरिमीटर दिले 6.5 मीटर. प्रश्नातच दिले, हे बघितलं दिले बघा. ठीक आहे, एक्स काय घेतलं कळालं का? तर ही जे इक्वल साइड्स आहेत समद्विभुज त्रिकोणाच्या, ज्या समान बाजू आहेत, त्यांची लांबी आपल्याला माहित नाही, ती काढायची. म्हणून त्याला मी एक्स समजलं, एक्स गृहीत केलं, त्याला एक्स सपोज केलं. लेटस आयसोस्केल ट्रायंगल हॅव इक्वल साइड इज अ एक्स. ओके, असं आपण समजलं. ओके, मग आता हे सोडवायचे. हा एक्स आणि हा एक्स, एक्सला कोएफिशियंट नाही, त्याला सहगुणक नाही, म्हणजे काय असतं रे? एक असतं. ठीक आहे, ह्या एक्सला पण कोएफिशियंट नाही किंवा सहगुणक नाही, म्हणजे काय असतं? काहीच नाही म्हणजे काय असतं? इथं काहीच नाही म्हणजे एक असतं. एक एक्स. हा एक एक्स आणि हा एक एक्स किती झाला? 2x. बरोबर आहे, मानाला भाव कळत असेल तर तुम्हाला. हा एक एक्स आणि एक एक्स किती झाला? 2x प्लस 1.3 इज इक्वल टू 6.5. ओके, हा 2x इज इक्वल टू 6.5 मायनस 1.3. हा 1.3 इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला होता, तो इक्वलच्या राईट हँड साईडला गेला, मायनस झाला. इज इट करेक्ट? समजते सगळ्यांना? त्यानंतर 2x इज इक्वल टू
6.5 मायनस 1.3 किती राहते 5 मायनस 3 2 6 मायनस 1 5 5.2 6.5 मधून 1.3 गेले किती राहिले 5.2 राहिले. आता भाग काय करायचा आहे एक्स बरोबर 5.2 डिवाइड बाय 2 दोन भागाला यायचं दोन भागवली बेक बे बे दुनी 4 बे दुनी 4 उरला एक बेसख्ख 12 बेसख्ख 12 26 एका पॉईंट घ्या. मग हा जी परिमिती जी आहे या ज्या समान बाजू आहेत त्या समान बाजूची लांबी किती झाली 2.6 मीटर 2.6 मीटर. कळतंय का कळत असेल तर गदा गदा माना हलवा फक्त मान मोडणार नाही याची काळजी घ्या. साध्वी पेरके समजतंय हा साई शिंदे वाटेगाव विचार भेटा तुझा डाऊट घेऊया आता. तर डाऊटसाठी तुम्ही व्हिडिओ ऑन करून हात पण रेज करा रेज हँडचं पण बटन दाबा. हा सर मीटर म्हणल्यावर 260 सेंटीमीटर पण येणार ना? हो येणार की मीटर 200 बघा 2.6 मीटर पर्याय 2.6 मीटर पर्यावरण असेल तर ठीक पर्यावरण 2.6 मीटर असेल तर 260 सेंटीमीटर जरी असलं तरी चालतं. 2.6 मीटर म्हणजेच काय 260 सेंटीमीटर आपण दशमान परिमाण म्हणजे शिकलो ना 7वीचे विद्यार्थी अगोदर चालतं ते पण करेक्ट आन्सर आहे पण पर्यायामध्ये काय तर त्यानुसार घ्यायचं. ओके समजतं सगळ्यांना. ओके 178 विद्यार्थी आज जॉईन आहेत. डेमोचे विद्यार्थी आहेत का डेमो क्लास बघण्यासाठी आलेले विद्यार्थी आहेत का गंगणे वगैरे अंबाजोगाईचे विद्यार्थी डेमो बघण्यासाठी रेज हँड करा. हा अजिंक्य गंगणे व्हिडिओ ऑन ठेव बेटा अजिंक्य गंगणे. हा शिकले समजते बेटा हा शिकवले समजते ना. हो अजून डेमो बघायला आलेले कोण कोण आहेत 7वीचे विद्यार्थी रेझेंट करा रेझेंट भेटून दाबा ऍडमिशन करून घ्या आज आज लास्ट दिवस आहे डेमोचा. ओके सर. बरेच डेमोचे पण विद्यार्थी आहेत मला माहित आहेत त्याच्यामध्ये आहेत ते. ओके चला अरे बापरे जवळपास निम्या मुलांचे व्हिडिओ बंद आहेत का रे बाबा करण अवसुलकर किरण उंबासे हा मनस्वी आरुष श्रवण कदम असं असते का आदिनाथ भोईटे काय झालं तुला दिवाळीपासून व्हिडिओ बंद करून बसतोय आरुष आदिनाथ आदिनाथ काय म्हणतो एनएसचा अभ्यास परीक्षा झाली वाटतं शाळेमध्ये एनएसची आज 180 मार्काची आज आहे का उद्या आहे काल झाली शाळेत झालं का मॅच झालं का दोन्ही झाले. दोन्ही झाले. हा मग पेपर पाठवू का ग्रुपला आपल्या शाळेच्या आता क्लासच्या पेपर अगोदरच माझ्याकडे होते मी पाठवले नव्हते आता पाठवतो झालेत पिंडावर इतर शाळेत झाले काय एनएसची पेपर काय व्हायचे अजून 2-3 दिवस थांबतो थांबा इतर शाळेतल्या पण मुलांची होऊ द्या मग मी पाठवतो ग्रुपला पाठवतो मुलांना सोडवल्या बाकीच्या पण मुलांना कारण काय होते मी अगोदरच पेपर पाठवले तर पोरे काय करतात मग अगोदरच पेपर सोडवतात शाळेत पैकी मार्क येतात मी किती हुशार छाती बडबडू सांगतात तेव्हा थोडे 2 दिवस थांबा एनएससी पेपर येतात मी ग्रुपला पाठवणार आहे 180 मार्काचे पेपर आहे. ओके चला माईक म्यूट कर बेटा गंगणे बेटा माईक म्यूट करून ठेव तुझा आता लोअर हँड करून ठेव. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊ पुढला शेवटचा प्रश्न असणार आहे आजचा. चला घ्या एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 42 मीटर आहे 42 मीटर आहे. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 42 मीटर आहे. प्रश्न पहिल्यांदा इंग्लिशमध्ये सांगतो मग मराठीत सांगतो मग इंग्लिशमध्ये सांगणार आहे. बागेवरती तारेचे तिहेरी कुंपण घालण्यासाठी बागेमध्ये तारेचे तिहेरी म्हणजे 3 टाइम्स तिहेरी बागेमध्ये तारेचे तिहेरी कुंपण घालण्यासाठी तिहेरी कुंपण घालण्यासाठी बागेचे तारेचे तिहेरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 36 रुपये प्रमाणे प्रति मीटर
मीटर 36 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? प्रति मीटर किती खर्च येईल? ओके, प्रश्न इंग्लिश मध्ये सांगूया. हाच प्रश्न इंग्लिश मीडियमचा मला असेल इंग्लिश मध्ये, तोपर्यंत मराठी मीडियमचे विद्यार्थी प्रश्न सोडू शकता. इंग्लिश मध्ये प्रश्न काय म्हणजे मित्रांनो? हा, द रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. द रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन is 42 meter. The radius of circular garden is 42 meter. The radius of circular garden is 42 meter. How much will it cost? How much will it cost? How much will it cost to put up a triple wire? How much will it cost to put up a triple wire fence around the garden? How much it costs to put up a triple wire fence around the garden at rupees 36 per meter? At rupees 36 per meter. How much will it cost to put up a triple wire fence around the garden at 36 per meter? ओके, चला एका बोलायला आपण विचारूया. श्लोक जाधव सांग बेटा, श्लोक जाधव कराड. हॅलो, हा बोल, उत्तर सांग बेटा. 9072. ओके, आज एका बोलायला उत्तर विचारूया आपण. आरुष सावंके उत्तर सांग. आरुष सावंके. आरुष, अनम्यूटची रिक्वेस्ट आली तुला. आरुष अनम्यूट होत नाही आज, कसं काय? कृष्णा डबा आहे. 28,512 सर. व्हेरी गुड. ज्याचं उत्तर 28,512 आहे, ज्याचा आन्सर 28,512 आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यांनी लोअर हँड करा. ज्याचं उत्तर 2812 आहे, ज्याचं आन्सर 28,512 मीटर आहे, त्यांनी लोअर हँड करा. ओके, ते लोअर हँड करा बेटा. चला, आता बघा मित्रांनो कसं करायचं. आता या प्रकारचा प्रश्न आपण एक सोडवलाय बघा आता. तर चाकाच्या व्हीलचा बरोबर का नाही? हा, म्हणजे चाक होता बघा, चाकाच्या व्हीलचा, म्हणजे सॉरी मराठी इंग्लिश एकच वापरतोय मी. चाकाचा व्हील है का नाही? तर एखादा ते चाकाचा होतो ना, चाकाचा अंतर, तसं बागेचं पण बघायचं. समजा ही बाग आहे, हे वरती आपली बाग आहे. याला तारेचं कुंपण घालायची. किती पदरी? 3 पदरी. मग तारेला एका पदरामध्ये किती तार लागणार आहे? या बागेला एका पदराचं कुंपण घालण्यासाठी किती तार लागणार आहे? बागेचा जो परिघ आहे, या गार्डनचा जो सर्कम्फरन्स आहे, त्या सर्कम्फरन्सची जेवढी लेंथ आहे, तेवढ्या गार्डनला एक लेअर फेन्सची घालण्यासाठी लागणार आहे. म्हणजे तारेला कुंपण घालण्यासाठी बागेचं काय लागणार आहे? बागेचा एका परिघा लागणार आहे तारेला कुंपण. ठीक आहे, तर बागेचा परिघ करूया आपण. बागेचा परिघ circumference of garden is equal to 2 pi r. पायची किंमत 22/7. त्रिज्या दिली तुम्हाला 42. 7 एक 7, 7 × 42, 7 6 42. गुणाकार साइन 2 12, 12 × 22, 12 × 24 ला 4, 4 2, 12 × 24 2, 26, 264 मीटर हे बागेचा परिघ झाला. 264 मीटर. इज इट करेक्ट? मग बागेला एक पदरी कुंपण घालण्यासाठी लागणारी तार, कुंपण घालण्यासाठी 264 मीटर तार लागेल. म्हणजेच गार्डन जे आहे, आपल्या गार्डनला फेन्सची एक लेअर करण्यासाठी 264 मीटर काय लागणार आहे? वायर लागणार आहे. 3 पदरी कुंपण. 3 पदरी 3 राऊंड करायचे. कशाचे? तारेचे. राऊंड्स ऑफ वायर. 3 पदरी तारेचे कुंपण घालायचे. 3 पदरी. काय करावं लागेल? याला 3 मल्टिप्लाय करावं लागेल. कशाला? 264 × 3.
काय येतं 264 × 3 करा, मल्टिप्लिकेशन काय येतं 792 मीटर, 792. तर एवढी 792 मीटर तुम्हाला तार लागणार आहे. ओके. आता प्रश्नात काय विचारले, तुम्हाला किती तार लागणार आहे विचारणार आहे का? नाही. तर त्या तारेला ती तार लावायची. किती लावायची तार? 792 मीटरची तार लावायची बागेला. किती पदरी? हा एक पदर, हा दुसरा पदर, हा तिसरा पदर लावायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला खर्च येणार आहे. तुम्हाला तुमचं एक्सपेंडिचर आहे. काय खर्च आहे? तर एका मीटरला तुम्हाला 36 रुपये लागणार आहेत. मग एका रुपयाला 36. ते येणारा खर्च कॉस्ट आपली येणारी कॉस्ट एका मीटर किती आहे? एका मीटर 36 आहे. तर 792 किती? 792 गुणिले 36 मल्टिप्लाय करा. 792 36 मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन केलं तुमचं उत्तर येणार आहे 28,512 रुपीज. 2812 मीटर. 792 गुणिले 36 आपल्या गरीबासारखं करून बघायचं येत नसलं तर आपल्या गरीबासारखं 792 गुणिले 36 पहिल्यांदा 6 गुणाकार मग 3 गुणाकार आपल्या गरीबासारखं करून बघा येत नसेल तर. कळतंय का? ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डाऊट असेल तर रेज हँड करा. मोठे अजूनही 4 रेज हँड आहेत. अन्वी कारंडे, पार्थ कांबळे, समृद्धी कोखरे आणि राजवीर कोकाटे. तुम्हाला डाऊट्स आहेत का? तुमचे रेज हँड आहेत अजूनही? हा अवधूत बेटा विचार. हा हॅलो सर. हा बोला बोला. सर स्क्रीन बारकी करता का तिकडचं दिसणं लिहिलेलं? एक मिनिट मी बघतो काय झालं ते. काय नाही रुपये तिथं. ओके ठीक आहे. चालतंय समजलं आजचं सगळं? आजचे 5 प्रश्न समजलेत. आज आपण थोडे जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही 10 मिनिटं आहे पण आता अजून एक प्रश्न आहे तर मग उद्याचा तासला प्रश्न राहत नाहीत. उद्या एक 5 प्रश्न की टॉपिक संपेल आपला. आजचे प्रश्न हे अत्यंत महत्वाचे. स्कॉलरशिप परीक्षा असेच प्रश्न पडतात बघा. कळलं का? आणि मी तुम्हाला काल आपला लाईव्ह क्लास नव्हता. काल तुम्हाला युट्यूबचा एक व्हिडिओ दिला होता. 7वीच्या पण मुलांना दिलता, 8वीच्या पण मुलांना दिलता, NMSच्या पण मुलांना दिलता. सर्वांनी तो बघितला नाही. त्याचे प्रश्न वहीत लिहून घेतले नाहीत. युट्यूबला कमेंट केली नाही. मग आता उद्या काय करणार आहे? ज्यांनी ते युट्यूबला कमेंट केली आहे त्या दोन्ही व्हिडिओवर परिमितीच्या मराठी माध्यमातून व्हिडिओ आहे तो इंग्लिश मधून व्हिडिओ नाहीये बेटा. ठीक आहे. ज्यांनी प्रश्न वहीत लिहून घेतले त्यांनाच मी उद्या क्लासला जॉईन करून घेणार आहे. तसं करू का मग? होय सान्वी. फरक आहे का नाही सान्वी? आता आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये ऑनलाईन क्लासमध्ये काही फरक जाणवतो का? जाणवतो सर. काय जाणवतो? सर तिथं एकच सर सगळं शिकवतेत आणि 1 घंट्यात सगळं होतच नाही शिकवणं. 1 घंट्यात सगळे विषय असतात ना? हा आणि त्यांचा सिलेबस अजून खूप महाग आहे. आपला आपला चांगलाच पुढे गेलाय सर. बुद्धिमत्ता संपलंय. गणित 60-70% आले आणि आता हे पण 7वीच्या मुलांचं एवढे 7वीच्या मुलं घाबरू नका. 8वीचं म्हणतोय मी. 7वीच्या मुलांचं आता सुरू झालेलं आहे. ओके. हा ठीक आहे. बरं ठीक आहे असू द्या. जे 7वीचे विद्यार्थी आहेत जे डेमो ग्रुपवरून जॉईन झाले त्यांचा आजचा डेमोचा शेवटचा दिवस होता. त्यांना जर क्लास आवडला असेल तर प्रवेश करून घ्या. अजूनही 8वीचे विद्यार्थी 7वीचे विद्यार्थी तुमच्या शाळेतले कोणी विद्यार्थी जर क्लास जॉईन करणार असतील तर त्यांना पण आपल्या क्लासबद्दलची माहिती द्या. क्लास माझा नंबर शेअर करा त्यांना. जर कुणाला तुमच्या ऋषिकेश माने वगैरे क्लास लावायचा असेल तुमच्या शाळेमध्ये वगैरे. ओके. हा सानी दादा वगैरे आज डेमो बघण्यासाठी आला असाल तर क्लास जॉईन करून घ्या. आर्या हा सोमन तुमच्या शाळेमध्ये सांगा मुलांना 7वीच्या. ओके. आर्या पेपर सोडवा आता यशचे. हा आपण थांबूया क्लास आजचा. ओके. अर्णव जाधव समजायला काय आता मराठी इंग्लिश? आता इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी वाढले तेव्हा मला इंग्लिशमध्ये सांगावं लागतंय. आज तुला आधी पण समजत होतं. तुला आधीही मराठी समजत होतं. आता चांगलं समजत असेल अजून. हो सर. ओके ओके ठीक आहे. आपण एंड करतोय क्लास. हा मला थोडंसं बाहेर जायचंय म्हणून मी 5 मिनिटं एंड लवकर करतोय.